हा एनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला एनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही. पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत. ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहे. जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांची ही टूम सुरू होते. मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे. त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे. आणि एनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना 2 बोटी दिल्या. म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना 2 बोटी देण्याचं काम केलं. एक 1.5 कोटीची एक बोट. त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते, घेण्यासाठी नव्हते आले. आता एनाकोंडा म्हणाल तर हे एनाकोंडा स्वतः आहेत. गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत. आणि या एनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्या रोग माहित आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा एनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला एनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही. पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत. ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत. आता मी एकच सांगतो, जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागलेत. हा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत. मी आपल्याला एवढंच सांगतो, निवडणूक आयोगावर, लोकसभेला त्यांनी आरोप केले का? ईव्हीएमवर आरोप केले का? मतदार यादीवर आरोप केले का? का नाही केले? कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली, त्यांचे जास्त खासदार निवडून आले. मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली, मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे. आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहोत, पण हे जे बोलतायत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागलेत. आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप ते करतात. मी सांगितलं ना, ते अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या वाचत होते, आता ते ह्या याद्या वाचू लागल्या. चांगली सुधारणा झालेली आहे.